जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केजच्या कोर्टामध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची चार्ज त्यांच्यावर फ्रेम केले जाणार आहेत। आज तारीख आहे। या तारखेसाठी या ठिकाणी आपण बघतोय आरोपींच्या बाजूचे वकीलही या ठिकाणी हजर झालेले आहेत। सकाळचे 11 वाजून गेलेले आहेत। मात्र आरोपींना या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। अर्थात सुरक्षेच्या कारणामुळे कदाचित हा भाग असेल। मात्र या ठिकाणी आज आजच्या तारखेला त्यांच्यावर जे साथी आरोपीवर जे आरोप आहेत ते निश्चित केले जाणार आहेत। अर्थात चार्ज फ्रेम करण्यासाठी आजची ही तारीख आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आज उपस्थित राहणार नसल्याचं मीडियातून आणि अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे। कदाचित ते पुढील युक्तिवाद महत्त्वाच्या युक्तिवादाला किंवा ज्याला आपण आर्ग्युमेंट आहे महत्त्वाच्या त्यालाच कदाचित उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आज ते उपस्थित राहणार नसल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। एकूणच या घटनेमध्ये आपण बघतो 92 दिवस आज उलटले आहेत आणि 92 दिवसानंतर आज या साथी आरोपीवर जे आरोप आहेत ते निश्चिती आज होणार आहे। अर्थात चार्ज फ्रेम आज होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज या कोर्टामध्ये हालचाली सुरू आहेत। सकाळचे 11 वाजून गेलेले आहेत आणि आता सरकारी बाजूनही जे काही वकील आहेत तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आरोपींच्या बाजूचे वकील ॲडव्होकेट कवडे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सांगितलं जातं की आज वाल्मिक कराड हे कदाचित आपल्या जामीन अर्जाचं मागणी करू शकतात किंवा जामिनासाठी अर्ज दाखल करू शकणार असल्याची शक्यताही या ठिकाणी वर्तवली जाते। एकूणच आज केस कोर्टामध्ये एक हालचाल चालू आहे की आज 92 दिवसानंतर ज्या अतिशय तीव्र प्रकारे जी हत्या करण्यात आली ज्यानं महाराष्ट्र हादरला होता त्या आरोपीवर आज चार्ज फ्रेम केले जाणार आहेत। त्यानिमित्तानं आपण बघतो की सकाळपासूनच या ठिकाणी जे काही या प्रकरणाशी संबंधित हालचाली आहेत त्या सुरू आहेत। लोकशाही थोडासा मुंडी अरे लोकशाही किसके हाथ में दो ना बूंबो पूरी मुंडी आ रही तुम्हारी। तुम TV9 के हाथ में दे दो ना यार, वो TV9 वाले के हाथ में दे दो। तुम पूरा फेस आ रहा तुम्हारा। उपस्थित होते तसेच जी घटना घडली त्या दरम्यान सुद्धा आसपास आमच्या असायचे। जर ते आले असते आणि त्या समर्थकांना जर काही तिथं म्हणजे दगडफेक झाली असती किंवा कुठलं नुकसान झालं असतं तर एखाद्या जातीमध्ये हे प्रकरण अडकलं असतं आणि सगळा चुकीचा संदेश गेला असता आणि जे हत्येचे मारेकरी ते कुठंतरी एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये अडकले असते आणि हे जे प्रकरण आतापर्यंत आपण पुढे आणलं काही जातीला न धरता या प्रवृत्ती यांनी केलेली विकृती आहे। ते आरोपी आहेत त्यांना कुठली जात नसते कुठला धर्म नसतो, ही एक विकृती असते आणि त्याला शिक्षा मिळाली पाहिजे। म्हणूनच सगळ्या धर्मातील 18 पगड जातीतील लोक या न्यायाच्या भूमिकेत आहेत। सगळे लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक संघटनेतले आहेत, गाव आहे सगळं आणि कुटुंबीय आहे। या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला इथपर्यंत यायचं होतं म्हणून आम्ही आम्हाला ज्या गोष्टी कळत होत्या त्या आम्ही चुकीच्या मार्गाकडे जाण्यापासून टाळलेल्या। बरोबर आज बघतोय आपण की उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नाही आहेत, मात्र समोर वाल्मिक कराडचे जे वकील असणार आहेत ते अशोक कवडे आतापर्यंत काम पाहिजे, मात्र आज खाडे नामक एक वकील कोल्हापूरून आणण्यात आलेत आणि असं कळतं की त्यांच्या मदतीला अगदी पुणे आणि मुंबईचे पण वकील उभा राहणार आहेत कोर्टात। नाही, हे त्यांचा विषय आहे कारण का जे आरोपी आहेत आरोपीचं सगळं स्टेटस अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आहे
आरोपी कोणाच्या जवळचे आहेत, आरोपीने हे सगळं कशा पद्धतीने केलं, ते कशामुळे झालं. जरी आरोपी हे स्पष्ट झालेले असले तरी हे आरोपी यांनी एवढं घाण कृत्य, एवढं भयानक कृत्य कुणाच्या जीवावर केलं, कुणाच्या पाठबळानं केलं, याचंच एक आत्ता जे तुम्ही बोलताय ते तसं असू शकतं. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर न बघता आपल्याला काय करता येतं, आपले जे चार्जशीट फाईल झालेलं आहे आणि आपल्याला जे न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये कसं पुढे जाता येतं त्यावर आपण जास्त विचार पण जे आरोपपत्र दाखल झालं आहे ते आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काय अपेक्षा आहेत कोर्टाकडून तुम्हाला? आम्हाला अपेक्षा आहे की या आजच्या दिवसापासून जोपर्यंत याचा निकाल लागत नाही लवकरात लवकर, तोपर्यंत आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयानं यांना सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि आम्हाला ती अपेक्षा आहे. फास्ट ट्रॅकमध्ये चालेल की नाही त्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये चालेल, लवकरच या गोष्टीची सुद्धा पूर्तता होईल. आम्ही आज मुंबईला जाणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरच या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. सुनावणी दरम्यान आपण स्वतः कोर्टामध्ये बसणार आहात? त्याविषयी मी वकील साहेबांना चर्चा करणार आहे आल्यानंतर. हो, थँक्यू. दोघं भाऊ सारखीच होती.